मोठेगावकरनं परीक्षेच्या 2 दिवसांआधीच पेपर दिला होता। मोठेगावकरनं परीक्षेच्या आधी उजळणी करून घेतली होती। विद्यार्थ्यांना बोलावून उजळणी केली, त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठेगावकरचा एक नवा व्हिडिओ समोर येतोय। नीट पेपर फुटी प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नीट परीक्षेच्या 2 दिवसांआधीच काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सीबीआयच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओमध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर मध्यरात्री विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेतोय असं दिसतंय, असा दावा केला जातो। विशेष म्हणजे हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी स्वतः शिवराज मोठेगावकरनी सोशल मीडियावर शेअर केला अशी देखील माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे नीट पेपर फुटी तपासाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। वैभव बालकुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, आता या व्हिडिओ समोर आल्यामुळे एक नवं वळण देखील या प्रकरणाला मिळू शकतं। नक्कीच श्रीकांत, आपण पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणात आता जे सीबीआयला तपासायला आता एक नवं वळण देणारा व्हिडिओ समोर आलेला आहे। सीबीआयच्या हाती एक महत्वाचा व्हिडिओ जे आहे ते लागलेला आहे। या व्हिडिओमध्ये नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दावा असा केला जात आहे की नीट परीक्षेच्या तब्बल 2 दिवस आधी काही निवडक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर हा मध्यरात्री काही विद्यार्थ्याकडनं रिव्हिजन करून घेत होता त्या प्रश्नांचा। तो प्रश्न पाठ करण्यासाठी सांगत होता। विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहेत ते त्यांना नेमकं काय शिकवलं जात होतं याचा आता सीबीआय तपास घेणार आहे। कोणत्या प्रश्नाचा सराव करून घेतला जात होता याचा सुद्धा जे आहे ते सेकंदाचा सीबीआय तपास करणार आहे। त्या क्लासमध्ये जे विद्यार्थी होते त्याचा शोध आता सीबीआय कडनं घेतला जात आहे। सेकंद निश्चितच त्यामुळे सीबीआयच्या या संपूर्ण चौकशी दरम्यान तपासामध्ये आणखी काय समोर येतं यावर आपलं लक्ष असेल। धन्यवाद वैभव या माहितीसाठी। सांगा क्रुमेटचं मला डायक्रुमेट करायचंय ऍसिडिक बेस